हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि या त्याच्या वेगवेगळ्या पोझिशन्सवर, दॅट इज अप्पर मोस्ट पोझिशनवर मिनिमम वेलॉसिटी किती असेल त्याचं एक्सप्रेशन काढलं. ते आलं होतं आपल्याला अंडर रूट आर जी. लोअर मोस्ट पोझिशनवर इथे ॲट पॉइंट बी इथे मिनिमम वेलॉसिटी आपण फाइंड आउट केलं, ते आलं अंडर रूट 5 RG. So this is the expression of minimum velocity at uppermost position, and this is the expression of the minimum velocity at lowermost position. So या क्लासमध्ये आपण आता हा जो क्लास आहे तो कंटिन्यू करू. दुसरं एक्सप्रेशन जो वर्टिकल सर्क्युलर मोशनशी रिलेटेड आहे ते आपण डिराईव्ह करू. सो आपल्याला आधी मिळालं आहे, सो दिस इज द uppermost position. लेट ए and at this position v minimum आपल्याला मिळाला आहे अंडर रूट आर जी, where r is the radius of this circle. At lower most position आपल्याला v minimum मिळालेला आहे, minimum velocity at this position is under root 5 rg. Okay, this is rg. Now so we know that this is the radius आहे इथे r is the radius of the circle. Now in this video we will derive the expression of difference between tension. Difference between tensions at extreme positions. That is difference काढायचा आहे at T, at B and at A. आता हा जो डिफरन्स आहे आपल्याला माहित आहे, इथे ॲट पॉइंट ए वर त्या बॉबवर किती टेन्शन असते, तो टेन्शन असते टी ए, आणि ॲट पोझिशन बी त्या बॉबवर जो टेन्शन असते तो टेन्शन असते टी बी. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की टी बी मायनस टी ए किती येईल. सो याच्यासाठी आपण करू आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. काय करू आता, इक्वेशन 1 ला सबट्रॅक्ट करू इक्वेशन 3 मधून. इक्वेशन 1 कोणता आहे, इक्वेशन 3 मधून हे बघा, इक्वेशन 3 इज दिस इज द इक्वेशन नंबर 3, टीबी मायनस एम जी. सो देअरफॉर टीबी मायनस एम जी या इक्वेशन मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 1 इज एम जी प्लस टी ए. सो एम जी प्लस टी ए. ओके, लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट केली तर राईट हँड साइड सुद्धा आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. सो 3 ची राईट हँड साइड आहे एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर, मायनस इक्वेशन 1 मध्ये एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही ए स्क्वेअर डिवायडेड बाय आर. सो इथे ब्रॅकेट काढून टाकू आपण. देअरफॉर टी बी मायनस एम जी मायनस एम जी, आणि या मायनसमुळे हा मायनस होऊन जाईल, मायनस टी ए इज इक्वल टू इथे एम डिवायडेड बाय आर आपण कॉमन काढू, म्हणजे व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर मिळेल. ओके, इथे टी बी मायनस टी ए, टी बी मायनस हा टी ए इकडे घेऊन येऊ, मायनस टी ए, आणि मायनस एम जी मायनस 2 टाइम्स एम जी. ओके, आणि इथे एम अपॉन आर, आणि इथे बघा व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. इक्वेशन नंबर 4 मध्ये बघा, इक्वेशन नंबर 4 मध्ये काय आलेलं आहे, व्ही बी स्क्वेअर मायनस या इक्वेशन मध्ये. सो व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 आर जी. तो इक्वेशन इथे पुट करू, 4 आर जी. इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन
4. ओके, नाव आपल्याला हे काढायचं आहे, ए पॉइंटवर टेन्शन आणि बी पॉइंटवर जो टेन्शन असते स्ट्रिंगवर त्याच्यामधलं डिफरन्स, दॅट इज टीबी मायनस टी ए. इथे बघा आता काय होईल. सो टीबी मायनस टी ए इज इक्वल टू, इथे बघा आता आर आर गेट्स कॅन्सल आणि इथे काय राहील 4 mg. सो देअरफॉर 4 m and g आणि इथे आहे मायनस 2 mg ऑलरेडी आहे. ओके, सो देअरफॉर आपलं इक्वेशन काय बनेल आता इथे, टी ए मायनस टी बी, सॉरी टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 4 mg आणि हा मायनस 2 mg तिकडे गेल्यानंतर प्लस 2 mg. सो देअरफॉर टेन्शन TB minus TA is equal to 4 mg plus 2 mg is equal to 6 mg. So this is the expression of difference between tension between these two points. A आणि B या पॉइंट मध्ये टेन्शनचा डिफरन्स किती असते तर एवढं असते 6 mg. ओके, नाउ द नेक्स्ट एक्सप्रेशन इज, नेक्स्ट एक्सप्रेशन आपल्याला मिळेल आता. नेक्स्ट एक्सप्रेशन काढायचं आहे, expression number 3, that is the position when the bob ची पोझिशन आता C आणि D या पॉइंट वर जर असेल इज हॉरिझॉन्टल पोझिशन म्हणतो त्याला, हॉरिझॉन्टल, दॅट इज ऍट C or D या पोझिशन वर जर बॉब जर असेल तर तिथे मिनिमम वेलॉसिटी किती राहील. कोणती पोझिशन आता सी आणि डी, म्हणजे याला म्हणू पोझिशन नंबर सी आणि याला म्हणू पोझिशन नंबर डी. ओके, या पोझिशनवर आता बॉबची मिनिमम वेलॉसिटी किती राहील, इथे आणि इथे मिळाली, इथे मिळाली √RG आणि इथे मिळाली √5RG. लक्षात ठेवा, अप्पर मोस्टवर √RG आणि लोअर मोस्टवर √5RG. इथे आता बघा ऍट पॉइंट सी आणि डी वर, याला मिडल पॉइंट म्हणतो, एक फोर्स ऑलवेज ऍक्ट होईल जो आपण म्हणतो वेट, आणि तो डायरेक्शन कोणाकडे राहील, mg डाऊनवर्ड डायरेक्शनने. इथे सुद्धा mg डाऊनवर्ड डायरेक्शनने दोन्ही. इथे इथे आता टेन्शन स्ट्रिंग लावलेली आहे इथे बॉबला, त्याच्यामुळे टुवर्ड्स द सेंटरकडे टेन्शन राहील, याला म्हणू टीडी. इथे सुद्धा टुवर्ड द सेंटरकडे एक टेन्शन राहील, याला म्हणू आपण टीसी. सो हे लिहून घेऊ आपण. आता या दोन पोझिशनवरच आपल्याला मिनिमम वेलॉसिटी काढायची आहे. सो ऍट पोझिशन्स कोणत्या पोझिशनवर, सी अँड डी या दोन्ही पोझिशनवर द फोर्स ड्यू टू टेन्शन, the force due to tension, that is T naught, कोणाकडे राहील, फोर्स टेन्शनचा फोर्स बघा टुवर्ड्स द सेंटर. ओके, इज टुवर्ड द सेंटर, आणि दुसरा जो फोर्स आहे वेट म्हणू त्याला, अँड वेट काय आहे, mg. mg जो वेट आहे तो कुठे राहील, इज इथे बघा, इथे बघा mg आणि टेन्शन परपेंडिक्युलर आहेत एकामेकाला, mg आणि टेन्शन एकामेकाला परपेंडिक्युलर आहेत. म्हणून इथे लिहिताना जो दुसरा फोर्स आहे वेट mg इज परपेंडिक्युलर टू द टेन्शन, त्या टेन्शनला परपेंडिक्युलर राहील, किंवा असंही म्हणू शकता डाऊनवर्ड डायरेक्शन. सो देअरफॉर ऍट मिडवे पॉइंट, आता इथे बघा या मिडवे पॉइंट कडून आता इथे बॉब इथून जर आता इथे जात असेल लोअर मोस्ट पोझिशन कडे, किंवा इथून इकडे येत असेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आपण जर घेतलं, तर इथून सी पासून तर बी कडे जात असेल, तर जसं जसं आता इथे पोटेन्शियल एनर्जी जास्त असते ऍट पॉइंट सी वर आणि बी वर
कायनेटिक एनर्जी जास्त असते. सो पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आणि किती डिस्टन्स कव्हर करते तेव्हा? बॉब कव्हर करते डिस्टन्स आर एवढं डिस्टन्स कव्हर करेल. ओके. सो वेन द बॉब मूव्स फ्रॉम सी टू बी देन द पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होईल. डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आणि ती कायनेटिक एनर्जी इथे इथे कायनेटिक एनर्जी जेवढी राहील आणि इथे जेवढी कायनेटिक एनर्जी राहील त्यांच्या डिफरन्स एवढं राहील. सो देअरफॉर वी कॅन राईट हिअर ॲट मिडवे पॉइंट. दुसरं पॉइंट आता इथलं ॲट मिडवे पोझिशन, दॅट इज कोणती मिडवे? सी पोझिशन. फाईल कमिंग डाऊन, तिथून आता खाली जाताना फाईल कमिंग डाऊन फ्रॉम द अप्परमोस्ट पोझिशन. वरून आता खाली येताना तो बॉब अप्परमोस्ट पॉइंट टू द while coming down from the uppermost point to the midway point. midway point किंवा वरच्या पॉइंट मधून त्या मिडवे पॉइंट वरून येताना पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते. आणि तिथे वर्टिकल डिस्प्लेसमेंट किती असते? तर आर असते. द वर्टिकल डिस्प्लेसमेंट इज आर. So this is R. So hence the corresponding decrease. आता इथे काय होते तेव्हा पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते. द करस्पॉन्डिंग डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणून आपण. द करस्पॉन्डिंग डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कशामध्ये कन्वर्ट होईल आता तिथे? तेव्हा इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. सो आपण इथे एक्सप्रेशन लिहू शकतो. पोटेन्शियल एनर्जी आता किती डिक्रीज होईल? आर ने जर खाली जर आला तर mgr एवढी पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होईल. आणि तेव्हा कायनेटिक एनर्जी किती वाढेल? ती वाढेल हाफ mvb² मायनस हाफ mvc². म्हणजेच काय? इथून सी पॉइंट वरून बी पॉइंट वर किंवा अप्पर मोस्ट वरून इथे या पॉइंट वर येताना पोटेन्शियल एनर्जी mgr एवढी डिक्रीज होईल आणि वेलोसिटी वाढेल. म्हणजे इथली वेलोसिटी आणि इथली वेलोसिटी याचा जो डिफरन्स राहील तो तेवढा पोटेन्शियल एनर्जी तेवढी डिक्रीज होईल. ओके. सो दिस इज द एक्सप्रेशन. नाव याला सॉल्व्ह करू. आता इथे बघा, इथून m कॉमन काढून हाफ m कॉमन निघते, इथून हाफ m कॉमन निघते, m गेट्स कॅन्सल. नाव इथे काय होईल मग? आता इथे होईल आपलं mgr इकडे दिलेच आहे आणि इथे कॉमन काढू हाफ इंटू m आणि इथे काय राहील रे? vb² मायनस va². ओके. नाव m गेट्स कॅन्सल, m इथे कॅन्सल होईल आणि या 2 ला इकडे घेऊन या म्हणजे काय होईल? 2gr किंवा r ला समोर घेऊ, 2rg इज इक्वल टू इथे राहील vb² मायनस va². ओके. सो आपल्याला माहित आहे आता vb ची व्हॅल्यू किती आली होती? तर vb इज इक्वल टू आली होती आपल्याला 5rg ॲट लोअर मोस्ट पोझिशन वर. बघा, vb इज इक्वल टू √5rg. सो देअरफॉर vb² मग काय होईल? स्क्वेअर जर केलं तर 5rg. ओके. सो पुटिंग दिस इक्वेशन इन दिस या vb च्या जागी आपण 5rg इथे पुट करू vb² च्या जागी. सो देअरफॉर दिस इक्वेशन बिकम्स 2rg इज इक्वल टू vb च्या जागी 5rg. ओके. सो हियर इथे बघा, सॉरी इथे आपण पोझिशन घेतलं होतं. दिस इज, एक मिनिट, दिस इज नॉट ए, दिस इज सी. ओके. मायनस इथे काय राहील? फक्त vc². ओके. नाव vc² मायनस मध्ये तिकडे गेल्यानंतर इकडे होईल
व्ही सी स्क्वेअर पॉझिटिव्ह आणि 5rg जागेवरच ठेवतो आणि हा इकडे आल्यानंतर -2rg. ओके, म्हणजे काय झालं आता व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू 5rg मायनस 2rg इज इक्वल टू 3rg. सो देअरफॉर अंडर रूट घ्या दोन्ही साईडचं. अंडर रूट जर घेतलं तर इथे येईल स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल 3rg. सो दिस इज द इक्वेशन ऑफ minimum velocity. This is the minimum velocity at point C. C point ची minimum velocity एवढी राहील. आता ते किती राहील? This velocity is under root 3rg. सो अपर मोस्ट पोझिशन वरची आली आता rg, लोअर मोस्ट पोझिशन वरची अंडर रूट rg मिनिमम वेलॉसिटी आणि मिडल जे पॉइंट्स आहेत त्याच्यावरचं अंडर रूट 3rg. इथे सुद्धा आता सिमिलरली डी पॉइंट वर सुद्धा किती राहील तर 3rg एवढी मिनिमम वेलॉसिटी राहील. आर म्हणजेच काय? रेडियस ऑफ दिस सर्कल. ओके, सो दिस इज मिनिमम वेलॉसिटी ॲट पॉइंट सी. सिमिलरली ॲट पॉइंट डी वर किती राहील? डी वर सुद्धा तेवढीच राहील कारण तेवढ्या डिस्टन्सवर आहे तो अंडर रूट 3rg. ओके, सो दिस इज द वेलॉसिटी ऑफ ए मिनिमम वेलॉसिटी ऑफ ए बॉब when it is moves in a vertical circular motion. आता सिमिलरली इथे लिहितो बघा. आता इथे बघा, इथे ॲट पॉइंट ए आणि ॲट पॉइंट सी इथला आता डिफरन्स ऑफ टेन्शन किती राहील? जसं इथलं डिफरन्स काढलं होतं इथे बघा टीबी मायनस टी ए आलं होतं. टीबी मायनस टी ए म्हणजे या दोन पॉईंट मधलं बी आणि ए मधलं डिफरन्स आलं होतं टेन्शनचं 6 mg. ए आणि सी मध्ये टेन्शनचा डिफरन्स किती राहील? सिमिलरली आपण इथं लिहू शकतो सिमिलरली त्याच्या अर्ध होऊन जाईल 6 mg च्या. सिमिलरली द डिफरन्स in tensions between the point A and C किती राहील? तर तो राहील TC मायनस टी इज इक्वल टू त्याच्या अर्ध राहील आता 6 mg च्या. 6 mg च्या अर्ध म्हणजे 3 mg. ओके, आणि ए पॉइंट आणि डी पॉइंट मध्ये टेन्शनचा डिफरन्स किती राहील? टी डी मायनस टी ए हे सुद्धा राहील 3 mg. सो आपल्याला 6 एक्सप्रेशन मिळाले. आता कोणते 6 एक्सप्रेशन? तर इथे आता त्याला आपण ओव्हरलुक करून घेऊ. सो हिअर न्यू स्लाइड. हिअर एक सर्कल जर असेल आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एक बॉब जर रिव्हॉल्व होत असेल तर ॲट अप्पर मोस्ट पोझिशनवर मिनिमम वेलॉसिटी किती राहील? तर ती राहील अंडर रूट rg. ॲट लोअर मोस्ट पोझिशनवर rg, आर म्हणजेच काय? तर या सर्कलचं रेडियस. ॲट मिनिमम वेलॉसिटी ॲट लोअर मोस्ट पोझिशनवर किती राहील? तर ती राहील 5rg. ओके, ॲट दिस पोझिशन the minimum velocity is under root 3rg. okay, and at this position also midway point आहे इथे सुद्धा minimum velocity राहील under root 3rg. okay, and tension इथलं टेन्शन समजा टी आहे इथे टेन्शन आहे स्ट्रिंग वर टीबी, इथे टेन्शन आहे टीसी आणि इथे टेन्शन आहे टीडी. तर आपल्याला मिळालं या दोघांमध्ये दोन पॉइंट मध्ये टेन्शन किती राहील? तर टी बी मायनस टी ए मिळालं होतं आपल्याला 6 mg. ओके, या दोन पॉइंट मध्ये किती राहील? ए आणि सी मध्ये ए आणि सी मध्ये राहील टी सी मायनस टी ए इज इक्वल टू 3 mg आणि या दोन पॉइंट मध्ये सेमच राहील टी डी मायनस टी ए इज इक्वल टू 3 mg. ओके, इथे सुद्धा टी बी आणि टी डी मध्ये सुद्धा सारखंच होता. सो दीज आर द एक्सप्रेशन्स when the particle moves in a vertical circular motion. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल जर रिव्हॉल्व करत असेल तर अशा प्रकारचे आपल्याला एक्सप्रेशन्स मिळाले. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन द फर्स्ट चॅप्टर ऑफ फिजिक्स.
vertical circular motion. So thanks for watching. Keep supporting and subscribe to our channel. So next period मध्ये आपण next topic घेऊन येऊ. So thank you for watching.